महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद विरोधी कायदा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळामध्ये विधेयक मांडलेलं आहे। शहरी नक्षलवादाचे अड्डे बंद करावेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। या कायद्यामुळे संविधानाला न मानणाऱ्या आणि शासन विरोधात लढा पुकारणाऱ्या संघटनांवर नुसती बंदीच नाही तर त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे। तर राज्याने अँटी नक्षल सेपरेट कायदा केला, महाराष्ट्राने केलाच नाही। आपण आजही आयपीसीच्या भरोशावर चालतो आणि जर आयपीसी नसेल तर आपल्याला डायरेक्ट यूएपीए लावावा लागतो। आणि मग जेव्हा यूएपीए आपण लावतो त्यावेळी यूएपीए हा दहशतवाद विरोधी कायदा आहे। मग त्याच्यामध्ये एक थिन लाईन तयार होते आणि मग जेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरणं चालतात त्यावेळी ते नक्षलवाद आणि दहशतवाद याच्यामध्ये वेगळं त्याच्यात हे करतात आणि मग हा कायदा लागू होत नाही म्हणून सांगतात। म्हणूनच या 4 राज्यांनी हा कायदा केला आणि मग त्यांच्याकडे ते लोक याच्यावर जो काही एक टाच आणायचे ते आणू शकले। तर नक्षलवाद विरोधी कायद्याचा नेमका प्रस्ताव काय आहे पाहूयात। सरकारला एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येणार आहे। तसंच त्या संघटनेचं कार्यालय, परिसर, इतर संपत्ती जप्त करता येईल। बेकायदेशीर जाहीर झालेल्या संघटनांच्या बँकांमधील खाते गोठवता येईल। या प्रस्तावित कायद्यातील या तरतुदी आहेत। संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यासाठी 3 सदस्यीय सल्लागार मंडळ असेल। सल्लागार मंडळाच्या परवानगीनंतरच एखाद्या संघटनेला बेकायदेशीर जाहीर करता येईल। डीआयजी रँकच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनंच गुन्हे दाखल करता येतील। अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनंच आरोपपत्र दाखल करता येईल। त्यामुळे कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली आहे। नवी उभारलेली संघटना ही मूळ बेकायदेशीर संघटनेचा भाग मानली जाईल। ती बेकायदेशीर ठरवता येणार आहे।